अखेरी राजेंद्राला माणसाचे वसतिस्थान आढळले. निबिड अरण्यातील त्या काळोखात अंधुकपणाने जळणारा दिवा पाहून त्याला जीवनाची आशा वाटू लागली. त्या निर्जन जंगलातून वाट काढताना त्याला वाटले होते की आपल्या आयुष्याचा येथेच अंत होणार. लष्करात शिपाईगिरी करणाऱ्या माणसाला नेहमीच मरायची तयारी ठेवावी लागते, परंतु मृत्यू इतका जवळ आलेला पाहून तो अगदी गांगरून गेला होता. पूर्व जीवनातील सारे लागे बांधे त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. दूर देशामध्ये जो चिमुकला संसार सोडून तो आला होता, त्यातील सुख व सौंदर्य त्याच्या अंतःकरणास व्यथित करू लागले. बायकोच्या गुजगोष्टी त्याच्या कानावर येऊ लागल्या. मुलांचे चिमुकले हात त्याच्या गळ्याभोवती घोटाळू लागले. परत गेल्यावर ज्या सुखी व संतुष्ट संसाराची उभारणी तो करणार होता, त्याचे चित्र त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. त्याने जगण्याचा निर्धार केला. पायाच्या बळावर नव्हे तर त्या निर्धाराच्या बळावर तो पुढे चालला. शरीरावर असलेल्या खाकी पोशाखाच्या अगदी चिंध्या झाल्या होत्या. हातापायाला जखमा झाल्या होत्या. स्वतःचे कपडे फाडून त्यावर त्याने वेड्या वाकड्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्यातून बाहेर उसळणाऱ्या रक्ताचा ओलावा त्याला अद्यापही जाणवत होता. अन्नासाठी व पाण्यासाठी त्याचे प्राण तडफडत होते. छावणीच्या मर्यादा सोडून तो खूप दूर आला होता. तो वाट चुकला होता. ब्रह्मदेशाच्या हद्दीवरील परका प्रदेश, त्यातील दाट अरण्य आणि त्यातही रात्र झालेली. आपण कुठे चाललो आहोत, किती चाललो आहोत याचेही त्याला भान उरले नव्हते. त्याला ठाऊक होते की आपण मृत्यूकडून जीवनाकडे जात आहोत. निदान जाण्याचा तसा प्रयत्न करीत आहोत. त्याच्या खिशामध्ये एक लहानशी संगमरवरी मूर्ती होती. गौतम बुद्धाची छोटी प्रतिमा होती ती. बुद्धाची जमा आपल्या देवात होते की नाही याची त्याला निश्चित खात्री नव्हती. परंतु आताची वेळ अशी होती की देवासारख्या दिसणाऱ्या कोणत्याही प्रतिमेला तो देव मानायला तयार होता. भक्तिभावाने तो त्या मूर्तीला नमस्कार करीत असे, आळवीत असे आणि ते करीत असताना त्याच्या मनात शंका येई. ज्या माणसाच्या गळ्यातून त्याने ती प्रतिमा ओरबडून काढली त्याला तिने रक्षण दिले नाही. राजेंद्राच्या शस्त्रानेच तो घायाळ होऊन मरण पावला होता आणि सारे काही संपल्यावर राजेंद्रास कळून आले होते की तो मनुष्य काही आपला शत्रू नव्हता, निदान शत्रू पक्षाचा सैनिक नव्हता. गुरे चारणारा एक साधा निशस्त्र गुराखी होता तो. त्याला वाईट वाटले, पश्चात्ताप झाला, पण स्वतःच्या जीवनासाठी मरणाचा व्यापार करणारा शिपाई किती वेळ असा पश्चात्ताप करू शकणार. त्याने त्याच्या गळ्यातली सुंदर मूर्ती काढून घेतली व रिकामी झालेली बंदूक खांद्यावर टाकून तो पुढे चालू लागला. जो देव त्या गुराख्याला पावला नाही तो आपल्याला पावेल का? काही सांगता येत नाही. देवाच्या करणीचा माणसाला कधीही थांग लागणार नाही. समोरच्या झाडीत एक दिवा तेवत असलेला पाहून त्या प्रतिमेवरील त्याची श्रद्धा वाढू लागली. मैलांमागून मैल तुडवीत जाताना आपण पुन्हा माणसांच्या जगात जिवंत जाऊ अशी आशा त्याला राहिली नव्हती. परंतु आता माणसांचे जग त्या अंधुक ज्योतीच्या रूपाने त्याच्यासमोर प्रकट झाले होते. परंतु हे माणसांचे जग मित्रांचे की शत्रूंचे कुणास ठाऊक. मनुष्य जातीची मित्रात व शत्रूत विभागणी करणाऱ्या लढाईची त्याला क्षणभर चीड आली. हा शत्रूचा प्रदेश, तेव्हा ते बहुधा शत्रूचेच घर असावे. पण शत्रू हा काही जीवसृष्टीतील एखादा जाती प्रकार नव्हे, तीही माणसेच असतात. दिव्याच्या रोखाने जात असता त्याला एक पायवाट लागली. या पायवाटेने तो थेट त्या घराच्या दाराशी जाऊन उभा राहिला. घर लहानसे व जीर्ण होते. बाहेरचे दार उघडेच होते. काहीशा साशंकतेने तो उंबऱ्याशी उभा राहिला. समोर दिसणाऱ्या खोलीत तो दिवा एकाकीपणाने जळत होता. खोलीत कोणी दिसत नव्हते. एका कोपऱ्यात एक मोडकी बाज होती.
जवळपास काही कपडे पडले होते. भिंतीला लागून काही संसारोपयोगी वस्तू होत्या. एका कोपऱ्यात कुऱ्हाडी, कोयते, विळे वगैरे हत्यारे होती. राजेंद्र त्या मुलखातली भाषा थोडीफार शिकला होता. कोण आहे घरात? तो मोठ्याने ओरडला. आतल्या दालनातून एक म्हातारा बाहेर आला. त्याने राजेंद्राच्या त्या विचित्र अवताराकडे क्षणभर नजर रोखून बघितले. तो मनुष्य वृद्ध पण शरीराने उंचापुरा व कणखर दिसत होता. त्याने कोपऱ्याकडे जाऊन हलकेच एक कुऱ्हाड उचलली व बाहेर येऊन तो उद्गारला, कोण? काय हवंय तुम्हाला? मी एक लष्करी शिपाई आहे, राजेंद्र उत्तरला. शिपाई? मग इथे कशाला आलात? लढाई करायला? नाही, इथे आश्रयासाठी आलो आहे. दुपारपासून वाट चुकून असा भटकतो आहे. भुकेनं आणि तहानेनं जीव चाललाय माझा. रात्रभर आश्रय द्याल तर मोठे उपकार होतील. म्हाताऱ्यानं साशंकतेनं विचारलं, हे सारं खरं ना? देवाला स्मरून सांगतो, सारं खरं आहे हे. मग यात, म्हातारा हातातील कुऱ्हाड कोपऱ्यात ठेवून म्हणाला. घर तुमचंच आहे असं समजा. म्हाताऱ्याच्या पाठोपाठ राजेंद्र घरात गेला. म्हाताऱ्याने बाजेवर एक चटई टाकली. एक छोटीशी वळकटी लोडासारखी तिच्यावर ठेवली व नंतर राजेंद्राकडे वळून तो म्हणाला, बसा जरा, विसावा घ्या. जेवायचं तयार आहे. गरीबाच्या घरची मीठ भाकरी आहे, गोड करून घ्या ती. तेवढ्यात बाहेरची चाहूल आत गेली. आतून एका स्त्रीनं विचारलं, बेटा आला का? बेटा आला नाही अजून, म्हातारा दरवाजाच्या दिशेने ओरडला. पण एक अतिथी आला आहे. अतिथी? आतून त्या स्त्रीने विचारले. होय, आणि जेवण करणार आहेत ते, वृद्ध उत्तरला. आतून प्रश्नोत्तरे करणारी ती वयस्क स्त्री स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन उभी राहिली. यावेळी येणाऱ्या पाहुण्याकडे ती कुतूहलाने बघू लागली. राजेंद्र चटकन म्हणाला, माफ करा हं, भलत्या वेळी येऊन तुम्हाला त्रास देतो आहे, पण त्रास कसला त्यात? म्हातारा करड्या स्वरात उद्गारला. अतिथीच्या रूपानं प्रत्यक्ष धर्मच दाराशी येऊन उभं राहतो असं आम्ही लोक मानतो. नंतर आपल्या पत्नीकडे वळून तो म्हणाला, ताट तयार आहे ना? हो, ताट तयार आहे, पण ते पण काय? म्हातारा ओरडला. नाही म्हणजे ते बेट्यासाठी वाढून ठेवलं आहे. स्त्री खाली मान घालून संकोचाने उत्तरली. बेटा तुझा आहे तसा माझाही आहे, वृद्ध कठोरपणाने म्हणाला. तो आला म्हणजे मी माझ्या हातानं रांधून वाढीन त्यांना. जा, तयारी करा. ती स्त्री निमूटपणे आत गेली. राजेंद्र ते बोलणे ऐकून ओशाळला. तो म्हणाला, तुमची गैरसोय व्हावी अशी इच्छा नाही माझी. मला नुसतं पाणी द्याल तरी उपकार होतील. नुसतं पाणी द्यायला माणसांची घरं हवीत कशाला? प्रत्येक झऱ्यातून पडतं आणि नदीतून वाहतं ते. या घरात नुसतं पाणी मिळायचं नाही. बोलता बोलता म्हाताऱ्याचं लक्ष राजेंद्राच्या जखमांकडे गेले. दिव्याच्या अस्पष्ट उजेडात त्या जखमातून उसळणारे रक्ताचे थेंब त्याच्या दृष्टीस पडले. तो एकदम उठला न ओरडला, अहो, तुम्ही घायाळ आहात. होय, हे अगोदरच का सांगितलं नाही? म्हातारा एकदम उद्योगाला लागला. आत जाऊन त्याने पाणी आणले. कोनाड्यातील सामानातून एक बटवा काढला आणि एक जीर्ण पण धुवट वस्त्र काढून त्याच्या भराभर चिंध्या केल्या. राजेंद्राला ओट्यावर नेऊन त्याच्या सर्व जखमा म्हाताऱ्याने धुवून काढल्या. त्यावर बटव्यातील औषधे लावून पट्ट्या बांधल्या. त्यानंतर राजेंद्राचे जेवण झाले.
आपल्या मुलासाठी राखून ठेवलेली थाळी घरधनीने पाहुण्यापुढे ठेवली. दोघांनीही अगदी आग्रह करून त्याला जेवू घातले. जेवता जेवता राजेंद्राने स्वयंपाकघरातील साहित्याकडे एकदा नजर टाकली. फार थोडे होते की. किरकोळ कामधंदे व मजुरी करून जिवंत राहणाऱ्या कुटुंबातील एक कुटुंब होते ते. त्या जंगली प्रदेशात जागोजाग अशी कुटुंबे झोपडी वजा घरे बांधून कायमची स्थायिक झाली होती. युद्धाची धुमश्चक्री जवळ असलेली पाहून काही लोक देशांतर करून निघून गेले होते. ज्यांच्यामध्ये इतरत्र जाण्याची इच्छा अथवा शक्ती नव्हती ते तेथेच राहिले होते. रोज मिळणाऱ्या शिकारीवर, धान्यावर किंवा मजुरीवर चरितार्थ करणारी कुटुंबे ही त्यांच्या घरातील साहित्य ते किती असणार. आपण पोटभर जेवल्याचे अपरात्री परत येणाऱ्या बेट्याचे काहीसे हालच होणार हे राजेंद्राच्या ध्यानात आले. थोडे संकोचानेच तो जेवला, परंतु तेवढ्याने त्याला जीवदान लाभले होते. शरीरातून बाहेर पडू पाहणारे प्राण पुन्हा शरीरात येऊन स्थिर झाले होते. त्याचे मन नवीन चैतन्याने व अंतःकरण कृतज्ञतेने भरून गेले. बाहेरच्या खोलीत आल्यावर तो म्हाताऱ्याला म्हणाला, जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचं ऋण माझ्या माथ्यावर राहील, कारण तुमच्याच आश्रयामुळे मी जिवंत राहिलो आहे. आज तुमच्या मुलासाठी वाढलेली थाळी तुम्ही माझ्या पुढे ठेवली, त्यामुळेच तुम्ही मला माझ्या मुलासारखे झाले आहात. म्हातारा चटकन उत्तरला. तो स्वतः हजर असता तरी त्यानं हेच केलं असतं. इतकी रात्र झाली पण अजून का आला नाही कुणास ठाऊक. सहसा असा वेळ करीत नाही. त्याच्यासाठीच दार उघडं टाकून दिवा जाळत बसलो होतो आम्ही. एकुलता एक पोरगा. एरवी चिंता नव्हती, पण पलीकडे लढाई चाललेली. धास्ती वाटते. अर्थात आमचा काही संबंध नाही लढाईशी. लाकूड तोडून व गुरं वळून जंगलात जिवंत राहणारे लोक आम्ही. ईश्वर करो व तुमचा बेटा सुखरूप घरी येवो, राजेंद्र म्हणाला. एखादी सिगरेट खिशात शिल्लक आहे का हे पाहण्यासाठी राजेंद्राने आपले कुडते उचलले व खिशात हात घातला. बुद्धाची ती छोटी संगमरवरी मूर्ती त्याच्या हाताला लागली. त्याच्या मनात एक कल्पना आली. कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून ही प्रतिमा म्हाताऱ्यास दिली तर? त्याच्या खिशात फारसे पैसे नव्हते व पैसे म्हाताऱ्यानं स्वीकारलेही नसते, परंतु या मूर्तीचा तो कदाचित स्वीकार करील. या प्रदेशातील लोक बुद्धाची उपासना करणारे होते हे त्याला ठाऊक होते. तुमचा उतराई होणं मला शक्य नाही, तो म्हणाला, पण एक वस्तू तुम्हाला भेट म्हणून द्यावीशी वाटते. म्हाताऱ्याला वाटले हा आता खिशातून काही पांढरे नाणे किंवा तशाच प्रकारची एखादी वस्तू काढणार. तो जोरजोराने मान हलवीत म्हणाला, पाहुणचाराचा मोबदला घेणं म्हणजे पाहुणचार न करण्यासारखंच असं मी समजतो. तुम्ही थकलेले आहात, आता शांत झोपी जा. पण मोबदला देत नाही हो मी, भेट देतो, प्रेमाची खूण म्हणून. ज्याचं मोल होईल अशी भेटही नको मला. नाही, पण वस्तू मूल्यवान आहे, पण ते मोल बाजारी नाही. तुम्हाला आवडेल ती. काय आहे? म्हातारा उद्गारला. बुद्धाची एक मूर्ती आहे. म्हातारा एकदम उत्सुकतेने उद्गारला, बुद्धाची? हो, तुम्हाला जास्त उपयोग होईल तिचा. म्हातारा म्हणाला, मला नाही म्हणणं अशक्य आहे. देवाला नकार कसा द्यायचा? आपल्या पायानं येतो आहे तो. माझ्या मुलाजवळही एक फार सुंदर मूर्ती आहे. इतकी सुंदर नसेल, राजेंद्र म्हणाला. त्यानं खिशातून ती प्रतिमा काढली व म्हाताऱ्याला देण्यासाठी पुढे केली. म्हातारा एकदम उठला. त्या मूर्तीकडे डोळे विस्फारून पाहू लागला. अशीच आहे ती. नाही, हीच आहे ती, हीच ती.
हीच ती मूर्ती? राजेंद्र उद्गारला. क्षणार्धात त्याच्या मनात एक दारुण शंका आली. काळजावर एक मोठा थोरला धोंडा पडून ते शतशः विछिन्न होत आहे असे त्याला वाटले. म्हाताऱ्याने मूर्ती हातात घेतली व बारकाईने न्याहाळून तो पाहू लागला. तो म्हणाला, माझ्या मुलाच्या गळ्यातली मूर्ती आहे ही. शहराच्या बाजारातून माझ्या हाताने आणली आहे ही कुठं मिळाली तुम्हाला? राजेंद्र काही वेळ गप्प होता. काय सांगावे, कसे सांगावे याचा त्याला निर्णय करता येईना. त्याला वाटले आपल्या हातून केवढा गुन्हा झाला आहे आणि या गुन्ह्याचं, त्या भयानक अपराधाचं शासन म्हणून आपल्याला हा पाहुणचार मिळाला. नाही, पाहुणचार नव्हे तर प्रत्यक्ष जीवदान मिळालं. कोणत्याही अपराधाचं इतकं भयंकर शासन कोणालाही अद्यापी मिळालं नसेल. त्याला एकदा वाटले काहीतरी खोटी हकीकत सांगावी व या आपत्तीतून बाहेर पडावे. म्हाताऱ्याला काहीच ठाऊक नव्हते. त्याचा शब्द प्रमाण मानला गेला असता. परंतु या विचाराचा त्याच्याच मनाने दुसऱ्या क्षणी धिक्कार केला. या माणसांची खोटं बोलायचं? पुत्र प्रेमानं आपल्या जखमा बांधणाऱ्या, आपल्याला जेवू खाऊ घालणाऱ्या आणि जीवनाचं वरदान देणाऱ्या या माणसाशी खोटं बोलून त्याची प्रतारणा करायची? खोटेपणानं आणि क्षुद्रपणानं वागण्याचे प्रसंग आयुष्यात अनेक वार येतात. तेव्हा आपण बिनदिक्कत तसे वागतोही. परंतु जीवनात एखादा प्रसंग असा येतो की ज्यावेळी माणसाच्या अंतःकरणातील सारे धैर्य, सारा प्रामाणिकपणा आणि सारी सरलता साकार करून समोर उभी करावी लागते. या प्रसंगातही जो आपल्या क्षुद्रतेच्या काळ्या लखतरात स्वतःच झाकून घेईल तो माणूस या नावावर कोणता हक्क सांगू शकणार? म्हाताऱ्याने पुन्हा विचारले, कुठं मिळाली ही मूर्ती? एका मुलाच्या गळ्यात सापडली. माझाच बेटा आहे तो. कुठं आहे तो? फार वाईट हकीकत आहे ती. कुठं आहे तो? म्हातारा तीव्र स्वरात उद्गारला. राजेंद्र सारे बळ एकवटून उत्तरला, तो जिवंत नाही आता. जिवंत नाही? म्हातारा उठून ओरडला. खरं सांगताय? अगदी खरं. कोणी घात केला त्याचा? म्हाताऱ्याच्या हृदयातील दुःख, द्वेष व तडफड शब्दातून ओसंडत होती. त्या हरामजाद्याचं ठिकाण सांगा. आत्ता कुऱ्हाड घेऊन जातो आणि त्याचे तुकडे तुकडे करतो. तो हरामजादा तुमच्या समोर बसला आहे. तुम्ही? म्हाताऱ्याचा द्वेष अनावर झाला. तो पिसाटाप्रमाणे एकदम राजेंद्राच्या अंगावर धावून आला. कोणतेही शासन करा, ते पत्करायला तयार आहे मी. राजेंद्र खाली मान घालून म्हणाला. म्हातारा बाजेजवळ येऊन क्षणभर थांबला व पाय खचल्याप्रमाणे एकदम खाली बसला. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. बराच वेळ तो जागचा हललाही नाही. नंतर तो स्वतःशीच पुटपुटल्याप्रमाणे म्हणाला, देवाची मर्जी. तुम्हाला मी काही शासन करू शकत नाही. तुम्ही माझे अतिथी आहात. माझ्या आश्रयाला आला आहात. माझ्या मुलाच्या थाळीत जेवला आहात. बोलताना त्याच्या रुद्ध डोळ्यातून पाणी गळत होते. आवाज रुद्ध झाला होता. पण का मारलं त्याला? असं काय केलं त्यानं? चुकीनं मारलं.
शत्रूच्या प्रदेशात मी एकटा सापडलो होतो. दुरून तो दिसला. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात मला वाटलं शत्रूकडील कोणी सैनिक माझा पाठलाग करीत आहे. आधी कोणी गोळी झाडायची एवढाच प्रश्न होता. मी झाडली गोळी. म्हातारा म्हणाला, कुठं घडलंय हे? येथून सुमारे 3 मैलांवर एक बारव आहे, तिच्याजवळ मला गेलं पाहिजे. मी येतो बरोबर. तुम्ही येऊ नका. आणि दुसरी एक विनंती आहे. इथं राहा म्हणून सांगितलं खरं, पण आता न राहता तर बरं. माझ्या मनावर माझा ताबा राहायचा नाही. आणि शिवाय मुलाची आई, ती तर बेछूट होईल. आता चुलीजवळ कांबळं टाकून झोपली आहे म्हणून बरं. मी जातो, पण तुम्ही एकट्यानं असं एकटा जाणार नाही. जवळपास 2-4 शेजारी आहेत, त्यांना घेऊन जाईन. राजेंद्र अंगरखा घालून उठला. म्हाताऱ्याची विकल अवस्था व तशातही त्याने ठेवलेला संयम पाहून त्याचा ऊर भरून आला. तो एकदम पुढे झाला व त्याने म्हाताऱ्याच्या पायाला मिठी मारली आणि म्हणाला, क्षमा करा मला. म्हातारा जमिनीवर पडलेल्या बुद्धाच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणाला, क्षमा करणारा तो आहे. तुमचं भलं हो, पण जा आता. राजेंद्र बाहेर पडला. ज्या दिशेकडून तो आला होता त्या दिशेने तो चालू लागला. बरेच अंतर चालून गेल्यावर त्याने मागे वळून बघितले. म्हातारा हातात मशाल घेऊन बाहेरच्या काळोख्यात वाटचाल करू लागला होता.